नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर एक शेतकरी असाल व तुम्हाला पण येणाऱ्या पिकासाठी पीक कर्ज हे काढायचं आहे व त्याच्यासाठी पीक कर्ज काढण्यासाठी प्रोसेस काय आहे आणि कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे व तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे, संपूर्ण प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओद्वारे भेटणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ज्या स्टेप आहेत पूर्ण कव्हर करणार आहोत। पीक कर्ज कसं काढायचं आहे, त्याच्यासोबत डॉक्युमेंट कसे जोडायचे आहेत, ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आहे, संपूर्ण प्रोसेस जी आहे ती आपण लाईव्ह बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांचं जे सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँक असते त्यामध्ये त्यांना कर्ज हे दिले जाते आणि प्रत्येक शेतकऱ्याला येणाऱ्या पावसाळ्याच्या अगोदर जे पीक कर्ज आहे त्याची गरज पडते। त्यांना खते व बियाणे घ्यायला या पीक कर्जाची मदत होते आणि काही कारणामुळे जर पीक कर्ज हे माफ झालं त्याच्यामध्ये पण त्यांना बेनिफिट भेटत असतं मित्रांनो। तर मित्रांनो, पीक कर्ज काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे, आता मित्रांनो जी नवीन पद्धत आहे त्यामध्ये तुम्हाला 1,60,000 रुपयापर्यंत जे पीक कर्ज आहे ते भेटत असतं मित्रांनो। आणि मित्रांनो, हे पीक कर्ज काढण्यासाठी तुम्हाला 7/12 उतारा लागतो, 8चा उतारा लागतो, नकाशा असतो तुमच्या जमिनीचा तो पण लागतो, तुम्हाला आधार कार्डची प्रत लागते, सोबत 3 पासपोर्ट फोटो लागतात आणि स्टॅम्प कर्ज रकमेनुसार 100 रुपये किंवा 3 किंवा 4 हे स्टॅम्प हे लागतात। आता तुम्हाला 1,60,000 पेक्षा जर जास्त कर्ज घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी मित्रांनो 7/12 उतारा, 8चा उतारा, नकाशा आणि तुमच्या जे जमिनीच्या चतुर्सीमा असतात ते लागतात, सोबत तुम्हाला फेरफार पण लागतो, परत मूल्यांक जे प्रत आहे ती पण लागते, सर्व रिपोर्ट आणि त्यानुसार आवश्यक असलेले वकिलाने सुनावलेले जे अतिरिक्त कागदपत्र असते ते लागतात। जर तुम्ही 50,000 पर्यंत लोन जर काढत असता मित्रांनो जे कर्ज पीक, त्यासाठी इतके डॉक्युमेंट लागत नाही, पण तुम्हाला 1,60,000 वरती जर लोन पाहिजे असेल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट गरजेचे राहतात। आधार कार्डची प्रत आणि 3 फोटो हे कंपल्सरी आहेत मित्रांनो। आता जे स्टॅम्प आणि स्टॅम्प ड्युटी असते ते तुम्हाला जितकं कर्ज काढायचं आहे त्यानुसार तुम्हाला वकील हे देत असतात। आणि पीक कर्ज नूतनीकरणासाठी मित्रांनो 7/12 उतारा, 8चा उतारा म्हणजे संगणकीकृत प्रत देखील चालते मित्रांनो। त्याच आपण डिजिटल सँक्शन किंवा डिजिटल सिग्नेचरवाला 7/12 किंवा 8चा उतारा हे पण म्हणतो। आधार कार्ड पण चालतं। नवीन बँकचे खाते असते ज्या शाखेमधून तुम्हाला भेटतं ते बँक पासबुक आणि सोबत त्या बँकेतून तुम्हाला अर्ज घ्यावा लागतो आणि जे प्रत्येक बँकेत हे पीक कर्ज घेण्यासाठी अर्ज चालू झाले आहेत मित्रांनो। पीक विमा काढण्याचा अर्ज आणि पीक विमा हा ऐच्छिक आहे मित्रांनो। आता इथं महत्त्वाचं म्हणजे पीक कर्ज शेतकऱ्यांना दिलं जातं तरी 3 लाखापेक्षा कमी रक्कम घेणारे आणि वेगवेगळ्या बँकेच्या नियमानुसार बहुतेक वेळा 31 मार्चच्या आत किंवा 12 महिन्याच्या आत ही परतफेड करावी लागते मित्रांनो। यामध्ये तुम्हाला जर परतफेड जर लवकर केली वर्षाच्या आतमध्ये तर त्यामध्ये तुम्हाला सूट दिली जाते। तुमच्याकडे 100 एकर जमीन असो किंवा 10 एकर जमीन असो, तुम्हाला 3 लाखापर्यंत पीक कर्जासाठी व्याजामध्ये सूट ही दिली जाते। याच्यावरती जर असेल तुमचं 3 लाखाच्या तर त्यामध्ये सूट भेटत नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तर मित्रांनो, आपल्याला तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, तुम्ही स्वतः पण अर्ज करू शकता, जास्त काय त्याच्यामध्ये अवघड नाही। तो फॉर्म कसा भरायचा आहे ते पण आपण लगेच व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। असा काही फॉर्म राहतो, आता इथं हा इंग्लिशमध्ये, तर इथं बेसिक माहिती मी सांगूनच देतो आणि प्रत्येक ब्रांचमध्ये जर गेले तुम्हाला पीक कर्जासाठी असा फॉर्म भेटतो। प्रत्येकाचा थोडाफार सेमच असतो त्यामुळे काही अडचण नाही। तर तुम्हाला इथं बँक मॅनेजर इथं बघू शकता, बँक मॅनेजर इथं त्यांचं म्हणजे नाव, ब्रांचचं आणि बँकचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन नंबर, कॅटेगरी, आता इथं स्मॉल फार्मर आहे का मीडियम फार्मर आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे किंवा ऑदर असले ते सिलेक्ट करा। आता इथं खाली बघू शकता इथं इश्यूड ऑफ फ्रेश KCC, जर तुम्ही नवीन कर्ज घेत असाल तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। याच्या अगोदर तुम्ही कर्ज घेतलेलं असाल तर तुम्ही इथं क्लिक करू शकतात आणि तुमच्याकडे जर KCCचं जर अकाउंट असेल तर तुम्ही म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड, तर यामध्ये तुम्हाला जे कर्ज वाटप असतं ते सोपं जातं, तर तुम्ही इथे क्लिक करू शकतात। आता तुम्हाला किती कर्ज पाहिजे, आता इथं समजा 2 लाख रुपये पाहिजे असेल तर तुम्हाला इथं 2 लाख रुपये अमाऊंट आहे ती टाकून घ्यायची आहे, जेवढे कर्जाची रिक्वायरमेंट असेल ते टाकून घ्यायचं आहे मित्रांनो। आता खाली आल्यानंतर तुमचं जसं आधार कार्ड प्रमाणे नाव आहे ते टाकून घ्या। आता अकाउंट नंबर पण टाकायचा आहे। आता इथं जी डिटेल आहे त्यामध्ये तुम्हाला येस नो करायचं आहे, जे पण तुम्हाला स्कीम घ्यायची आहे या कर्जामार्फत। तर ही थोडे इन्शुरन्स असतं म्हणजे प्रीमियम पॉलिसी असती ती तुम्ही घेऊ शकता। इथं जर तुम्हाला गरज असली तर येस करा आणि नसली गरज तर नो करा। जर तुम्ही घेतली तर चांगलंच आहे मित्रांनो, कारण की तुम्हाला इथं
जे पॉलिसी आहे 2 लाख रुपयाची भेटते आणि याच्यामध्ये तुमचे फक्त एवढे पैसे कटत असतात. तर तुम्हाला ही कधी पण चांगलीच पॉलिसी राहते मित्रांनो. आता डिटेल ऑफ एक्झिस्टिंग लोन, आता जर तुम्ही जुनं लोन घेतलं असाल तर तुम्ही इथे ती डिटेल भरू शकतात. आता भरपूर असे ग्राहक असतात किंवा जे लोन घेतील असतात शेतकरी, त्यांचं जुनं पण लोन असतं, त्याच्यानुसार ते रिन्यू करायला सोपं झालं मित्रांनो. आणि पर्टिक्युलर्स ऑफ टोटल लँड होल्डिंग, आता इथं तुम्हाला किती लँड आहे, तुमची किती एरिया आहे ते तुम्हाला इथं तुमचं नाव, गावाचं सोबत सर्वे नंबर किंवा खाता क्रमांक, इथे तुम्हाला खासरा नंबर टाकायचा आहे मित्रांनो. सर्वात प्रथम तुम्हाला जी 7/12 असते तुमच्या जमिनीची ती घ्यायची आहे, त्यावरूनच तुमची जी डिटेल आहे ती पूर्ण इथं भरायची आहे. टोटल जे विचारलं आहे ते तुम्हाला इथं भरून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही इथं डिटेल भरायची आहे. आता तुम्हाला काय डेअरी ॲनिमल किती, म्हणजेच दूध जरी जसं की शेळी, मेंढी, गाई, म्हशी ते असेल तर तुम्हाला इथं त्याची नोंद करायची आहे. जर काही पोल्ट्री असेल टोटल त्याची काही ऑर्डर असते ते पूर्ण तुम्हाला इथं जे विचारलंय ते भरायचं आहे मित्रांनो. त्यामुळे कसं असतं की तुमचं जे कर्ज असतं ते वाढून भेटण्यासाठी इथं मदत होते. आता खाली जे असतं मित्रांनो डिक्लेरेशन फॉर्म, हे जे आहे ते बँक भरते आणि जे वरचे डॉक्युमेंट बघितले आपण ते तुम्हाला सोबत जोडून या प्रोसेससाठी द्यावं लागते. अशा प्रकारे तुमचा जो पीक कर्जासाठी फॉर्म आहे मित्रांनो तो भरला जातो आणि काही 15 दिवसाच्या आत तुम्हाला सिग्नेचरसाठी बोलवलं जातं. काही वेळ 4-5 दिवसाच्या आत ही प्रोसेस होती. सिग्नेचर केल्यानंतर मित्रांनो तुमचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला कर्ज तुमच्या बँक अकाउंटमध्ये त्याच दिवशी दिलं जातं मित्रांनो. अशी काही प्रोसेस आहे मित्रांनो पीक कर्जासाठी अप्लाय करण्याची. सर्वांनी ही प्रोसेस नक्कीच फॉलो करा, तुम्हाला खूप फायदा होईल. आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो, त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करू शकता. सोबतच मित्रांनो आपल्या अशाच अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण येत राहतात. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून जाऊन तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला पण लगेच जॉईन करून घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.